रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुहास राजमाने आणि पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी पवार माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया, जाणून घेऊयात त्यांचा मुख्य अजेंडा काय आहे, प्रचाराचा प्रतिसाद कसा मिळतोय जाणून घेऊयात। दादा, काय सांगाल? प्रचाराला शुभारंभ केलेला आहे, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही अप्रत्यक्ष असा प्रचार आपला सुरूच होता, कसा प्रतिसाद तुम्हाला जनतेचा मिळतोय? आज मी गेली 2 महिने या रुई जिल्हा परिषद मतदारसंघात मी चाचपणी करत होतो, फिरत होतो। तिथल्या जनतेचा इतका मला प्रचंड प्रतिसाद मिळाला की तिकिटामध्ये मला कुठेच अडचण आली, महायुतीचं तिकीट मिळताना मला कुठलाही त्रास झाला नाही। म्हणजे लोकांनी स्वतःहून सांगितलं की सुहास राजमाने इथे उमेदवार पाहिजे आणि पंचायत समितीला अश्विनी पवार या उमेदवार पाहिजेत। की जनतेने सांगितल्यामुळे नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी कुठलाही या तिकिटामध्ये कॉम्प्रोमाइज केलं नाही, कारण या दोघांना तिकीट दिलं तर इथला विजय नक्की आहे असं नेत्यांना वाटलं, त्यामुळे आम्हाला त्यांनी ही संधी दिली। दादा, खरं तर प्रचारामध्ये जात असताना, मतदारांशी संवाद साधत असताना कोणते मुद्दे, कोणता अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय आणि त्यातील कोणता महत्वाचा मुद्दा आहे जो रुईचा कायापालट करेल असं वाटतं? हे आज मी पाहिलं तर रुई गावामध्ये प्रचंड असंख्य इथे समस्या आहेत। एक बाह्यवळण असं जे बायपास इथला रस्त्याचा विषय आहे, बंधाऱ्याचा विषय आहे, असे भरपूर विषय महत्वाचे या रुई गावामधले प्रचंड आहेत। तरी या गावामध्ये आम्ही आदरणीय आमदार अशोकराव माने साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय खासदार धैर्यशील माने साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय प्रकाश आवडे, राहुल आवडे साहेब, आदरणीय या सर्वांच्या माध्यमातून इथे विकासाचा निधी आम्ही भरपूर विकास कामं केले आणि बाकीचे जे विषय असतील, बायपास रोड असेल, बंधाऱ्याचा विषय असेल आणि इथं पाणंद रस्त्याचे भरपूर मोठे विषय आहेत शेतकऱ्यांसाठी, तर त्या आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या डिजिटल शाळा करायच्या आपल्याला, म्हणजे मुलांच्या सर्वांगीण ज्या सुरुवातच इथून म्हणजे लहान मुलांची जिल्हा परिषद शाळेतून होते, त्याचा अजेंडा आम्ही घेऊन या लोकांसमोर जातो। दादा, या प्रचाराच्या निमित्तानं मतदारांना काय आवाहन कराल? हे माझं एक आव्हान आहे जनतेला की रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे महायुतीच्या नेत्यांनी मला व आदरणीय अश्विनी पवार वहिनींना दोघांना उमेदवारी महायुतीची दिलेली आहे। जर केंद्रात, राज्यात, देशात ज्या सत्ता आहे, म्हणजे जी महायुतीची सत्ता आहे, तर केंद्राचा निधी राज्याला मिळतो, राज्याचा निधी जिल्हा परिषदेला मिळतो, जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायतीला मिळतो, पंचायत समितीला, ग्रामपंचायतीला। त्यामुळे जिथं सर्व सत्ता आपल्या असतील त्यामुळे निधी आपल्याला मिळत असतो। त्यामुळे जनतेला माझं आव्हान आहे की इथं दोघांना जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या 5 तारखेला सुहास राजमाने व अश्विनी पवार या दोघांना कमळासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा असं मी जनतेला आवाहन करतो।